अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नमो आदिमा मध्यमा अंतिमा, तुझे पायी दया क्षमा शांती अक्षय असे बहुकी. मागील अध्याय सुशर्मा ब्राह्मण आणि मांजर ज्योती संवर्धनान गेला असे उद्धरून पुरुषोत्तम कृपेकी. मागच्या अध्यायात सुशर्मा ब्राह्मणाचं तिकडे दिव्यासाठी मांजर ज्योती संवर्धनासाठी ती त्या ज्योतीचा गुल काढला, पण ती उद्धरून गेली पुरुषोत्तमाच्या कृपेने. श्री विष्णू भगवान रमेशी करीती कथन, दीप ठेवता सदा सचेतन पुरुषोत्तम पावती. विष्णू भगवानांना सांगितलं की सदा जर दिवाच तेवत ठेवला तर पुरुषोत्तम भगवान पावते. परंतु बदली रमा आपण सांगितला नेमा, परी करावे मज क्षमा तृप्ती झाली नसे की. एवढं सांगून सुद्धा लक्ष्मी म्हणते की देवा तुम्ही मला क्षमा करा, माझे काही मनाची तृप्ती झाली नाही अजून ऐकायची. मी समजले दीप ज्योत संवर्धन, परी दीप ज्योती जाता मावळून लाभ तसे पाप कवन ते कथन करावे. तर दिव्याची ज्योती जर मावळून गेली तर लाभ होतो का पाप होतो ते सांगा. ऐसे बोलली पद्मा देव दयाळा कल्पद्रुमा, दीप मावळता नित्य नेमा कैसे आचरण करावे. श्री विष्णू भगवान सांगची कथा ऐक जाण, ऐकावे ते महिमान अधिक मासाचे. विष्णू भगवंत सांगायला लागले की ऐक म्हणे अधिक मासाची ती कथा. मधुपुरी मध्ये साचारी शाखली नामे ब्राह्मण भुवरी, त्याची बायको खरोखरी त्याची बायका खरोखरी दोन होत्या पाकी. मधुपुरी नगरामध्ये शाखली नावाचा या भूमीवर एक ब्राह्मण होता. त्याला दोन पत्न्या होत्या. एकीचे नाम विमला, दुसरीचे नाम सुशीला. दोघीही पती सेवेला आचरिती पाकी. एकीच नाव विमला होतं आणि दुसरीच नाव सुशीला होतं. दोघीही पती सेवेचं आचरण करायचे. शाकली करी दयाध्ययन नित्य चालते शास्त्राप्रमाण, करीत असे व्रत साधन मथुरापुरी मध्ये की. तो शाकला ब्राह्मण वेदाध्ययन करायचा आणि नित्य त्याचं शास्त्राप्रमाणे व्रत करायचा त्या मथुरापुरीमध्ये. त्या ब्राह्मणाशी अनुसरून वागती दोघी पण, त्यातील विमला विनाकारण जळीतसे तिचे वरी. जी त्या दोघी पतीच्या मताप्रमाणे वागत होत्या, पण त्या दोघीमध्ये जे विमला होती ती जळायची त्या सुशिलेवर. सुशिला होती शिलवान अंतरी तशी बाहेर पूर्ण, परी विमलान नव्हती तिचे समान श्रोते सज्जन हो. सुशिला ही शिलवान होती, जशी बाहेरून होती तशी आतून होती, पण ती विमला तिच्यासारखी नव्हती. जीवनाचा रथ चालला वे बनाव दिसून न चाला, परंतु समजदार सुशिला असा जीवनाचा संसार चालल्यानंतर तर एक दिवशी तिचा लबाडपणा दिसून आला. पण सुशिला समजदार होती. विवाद टाळे तसे ती सुशिला वाद करायचं टाळायची. पुढे काही काळ गेला, अधिक मास चालून आला. स्त्रिया जाऊ लागल्या स्नानाला नदीच्या जळामध्ये. तर असा काही काळ गेल्यानंतर अधिक महिना आला तर बाजूच्या स्त्रिया स्नानाला जायच्या नदीमध्ये. शाकली ब्राह्मणाशी सहजशी पुसू लागली सुशिला साची, मने नदीवरी गर्दी कैची बायकांची बहुदिशे की. ती शाकली ब्राह्मणाची सुशिला विचारू लागली की म्हणे नदीवर ही गर्दी काय म्हणे बायकांची. सुशिलेनं ब्राह्मणाला विचारलं. सुशिलेचा प्रश्न ऐकून वदला शाकली ब्राह्मण, बाया करीती मंगल स्नान अधिक मासात. सुशिलेचा प्रश्न ऐकून ती शाकली ब्राह्मण म्हणाला की या ज्या स्त्रिया आहेत या मंगल स्नान करतायत अधिक मासात. सुशिला म्हणाली, प्राणेश्वरा मी विचारी तसे उत्तरा, अधिक मास व्रताचारा आचरावे कैसे की. सुशिला म्हणाली, प्राणेश्वरा
पतिराज, मी तुम्हाला विचारते की अधिक मासाचं व्रताचरण कसं करावं. सुशिलेचा प्रश्न ऐकून सांगू लागला शाकली पूर्ण, जो मास सौसूर्य संक्रांतीन अधिक मास त्या म्हणजे. सुशिलेचा प्रश्न ऐकून शाकली ब्राह्मण सांगू लागला, ज्या महिन्यात सूर्य संक्रांती नाही तो म्हणजे अधिक महिना. दीप ठेवता अखंड ठेवत पुण्य लाभते अनंत, यावर कोणते नसे व्रत श्रेष्ठ या भूमीवर. जर त्यानं अधिक मासाचा महिमा असा की ज्या घरामध्ये अखंड दिवा दिसतो, अखंड दिवा ठेवत असतो, खूप अनंत पुण्य भेटतं आणि त्याच्यासारखं व्रत श्रेष्ठ या भूमीवर कुठलंच नाही. प्राप्त काळी उठवणी स्नान करावे नदीत जाऊनी, शुद्ध वस्त्र परिधान करूनी चौरंगी मांडावा कळस. सकाळी प्राप्त काळी उठावं, नदीवर जाऊन स्नान करावं, शुद्ध वस्त्र परिधान करून घरी चौरंग मांडावा, कलश ठेवावा. तिथे मूर्ती पुरुषोत्तमाची ठेवून दीप करावा प्रज्वलन, त्याचे नित्य करावे पूजन, तो मावळून द्यावा की. तिथे त्या कलशाच्या जवळ पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवावी, दीप प्रज्वलित करावा आणि नित्य असं पूजन करावं. तो दिवा मावळू देऊ नये, विजू देऊ नये. ऐसे करिता मास पूर्ण हा पुरुषोत्तम होतो प्रसन्न, मनातील हेतू पुरवून जीव उद्धरण जात असे. असं जर महिनाभर केलं तर पुरुषोत्तम भगवान प्रसन्न होतो, मनातील हेतू इच्छा पुरी होतात आणि हा जीव उद्धरून जातो. हा चालवावा साधा सरळ नियम, त्याने पावतो कल्पद्रुम, पूर्ण होती मनातील काम, दीप प्रज्वलित ठेवत असे. आणि दररोजचा साधा सरळ नियम ठेवावा, त्याच्याने भगवंत मनकामना पूर्ण करतो. असे सांगितल्याप्रमाणे सुशिला करी व्रताचरण, अखंड दीप प्रज्वलन करून अखंडता ठेवीत असे. असं सांगितल्याप्रमाणे नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे ती सुशिला व्रताचरण करायची, अखंड दीप प्रज्वलन करून आणि त्या दिवाला अखंडित ठेवायची, खंड नाही असा अखंड. विमलाने ते पाहिले, तिला नाही हे रुचले, मने पाहिजे हे विद्वंसले, दीप ज्योत पुण्याशी. विमलानं पाहिलं, तिला काही पटलं नाही. ती म्हणे आपण हिचा नाश केलाच पाहिजे, हिचा दिवा विझवून टाकून. एकाच पतीच्या असे दोन बायका, एक शीलवती एक अभाविका, एक सदाचरणी एक विकल्पिका, भिन्न भिन्न असे ती. एका पतीच्या दोन पत्न्या, एक शीलवती आणि एक अभाविका जिचा भाव नाही असा, एक सदाचरणी एक विकल्पिका. विकल्पिका म्हणजे सतत मनात विकल्प. एक स्त्रीच्या मनी पूजा भावना, एक करी बहु वल्गना, आपापुल्या संस्कारांना जोपासती जीव की. एका स्त्रीच्या मनी पूजा भाव तर एकीच्या मनी वल्गना, वल्गना म्हणजे कुटा करणे, आपापल्या संस्कारांना जोपती जीव लावणी. प्रत्येक जणी आपापल्या जे संस्कार आहे जसे ते जोपून ठेवायचे. विमलाच्या मनात विकल्प आला, म्हणे विद्वंसू हिच्या आपण व्रताला, पाहू लागले संधीला श्रोते सज्जन हो. त्या विमलाच्या मनात विकल्प आला की आपण हिच्या व्रताचा विध्वंस करू, आणि ती अशी संधी केव्हा येते ती पाहू लागली. कामानिमित्त एके समयाशी सुशिला बाहेर गेली कामाशी, विमलने काढले तेलाशी दीपामधल्या त्या. सुशिला बाहेर गेली कामानिमित्त आणि विमलाने काय केलं, त्या दीपामधले तेल काढून घेतले. दीप विजावा म्हणून तिने केले हे न्यून, सुशिला पायी येऊन विजल्या दीपाशी. दीप विजावा म्हणून हे तिने काम केलं. सुशिला बाहेरून आल्यानंतर दिवा विजला हे तिनं पाहिलं. म्हणे अहो विमलाबाई, कोण शिरले आपल्या घरात आई, तेल काढून नेले अनाठाई, दीप विजला पाहो. अहो बाई, विमलाबाई, आपल्या घरात कोण आलं होतं, तेल काढून नेलं आणि दिवा विजला. लटकेची ती पाहू लागली, म्हणे कैशी भूताटकी झाली, काय माहित कुणी केली विघटित करणी हो. लबाड माणसाला सोंगी खूप चांगला आणता येतो. तीच तिची इकडे तिकडे पाहू लागली, म्हणे काय माहिती बाई कुणी केलं काय केलं, माझं बी काही ध्यान नव्हतं. म्हणे अगं सुशिला,
तुझाच नेम वाटे चुकला, सण न होई ग देवाला, न्यूनता काही असे की. हे विमला काय म्हणते, अगं सुशिला, तुझाच नियम काहीतरी चुकला वाटतं, ते देवाला सण झालं नाही आणि काहीतरी कमी पडलं म्हणून दिवा विजला. सुशिला दुःखी होऊन पुन्हा दिला दीप चेतवून, तेल टाकले परिपूर्ण, दीप जळावया अखंड. सुशिला दुःखी झाली, परत तिनं दीप लावला आणि तेल टाकलं अखंड दीपासाठी. विमलने मनोमन जळुनी केली ही भ्रष्ट करणी, मन हिचे व्रत भंगोनी, पापाची धनी होईल की. ते विमलाच्या मनात आपण हिचं भ्रष्टाचार केला आणि आता हिचं व्रत भंगल आणि ही पापाची धनी होईल. विमलाने जे केले अघटित, ऐसेन करावे कुणी चरित, यथा काळी होय भोग प्राप्त, करण्याशी पहाटी. विमलाने जे अघटित केलं, अघटित जे घडू नये ते अघटित असे कुणी करू नये, आणि याचा काळ आल्याबरोबर त्याला ते भोग चुकणार नाही. पुन्हा पुन्हा सुशिलेने दीप चेतवावा, विमलाने तो विजून टाकावा, अरे असे बरेच जा केला कावा, विमलाने हो. परत परत ती सुशिला दीप लावायची आणि विमला विजून टाकायची. असे बरेच वेळा झाले. सुशिला मग बाह्य कामावर्जुनी, राहिली घरातच बसुनी, करू लागले दीप राखणी, निश्चयाने भोवती. मग त्या सुशिलेनं काय केलं, बाहेरचं काम वर्जून टाकलं, बाहेर जायचंच नाही, ती घरातच बसून राहिली आणि दिव्याचं राखण करू लागली. सुशिलाने हेरले ते विमलानेच केले, परंतु काहीच न बोले, येशी ते जवा. सुशिलाला माहिती होतं आणि तिथे एक वेळेस पाहिलं सुद्धा, पण ती काही तिला काही बोले ना. केव्हा केव्हा तेल चोरावे, कधी कधी वस्त्राचले पलवावे, ऐसे रात्रंदिन कुकर्म करावे, विमलाने ते जवा. कधीतरी तेल काढून घ्यावं, कधीतरी ते जे वस्त्र होते ते बाजूला करून द्यावं, अशी कुकर्म ती विमला सतत करायची. परंतु सुशिलाने आपला नेम बंद पाडला नाही स्वयं, एक मास पूर्ण पुण्यकर्म सुशिलाने केले हो. पण सुशिलाने आपला नेम काही बंद केला नाही. असं करता करता 1 महिना झाला, सुशिलेने व्रत केलं, नेम केला. प्रतिपदेपासून दीपाखंड चेतवून अमावस्येपर्यंत पूर्ण व्रत नेम चालविला. प्रतिपदेपासून दीपाखंड चेतवून अमावस्येपर्यंत पूर्ण व्रत केलं. मग शेवटच्या दिनी ब्राह्मण भोजन, दिले पक्वान्न करून, यथाशक्ती दक्षिणा देऊन व्रत सांगता केली की. शेवटच्या दिवशी तिने पक्वान्न भोजन करून ब्राह्मणांना जेवण दिलं आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन व्रताची सांगता केली, शेवट केली. येणे प्रकारे करून दीपव्रत केले सुशिलेनं, केले महत्पुण्य होऊन पुरुषोत्तम प्रसन्न झाले की. अशा प्रकारे दीपव्रत केलं त्या सुशिलेनं आणि महापुण्य झालं आणि पुरुषोत्तम प्रसन्न झाले. सर्व सुखाची परिणती प्राप्त झाली तिज प्रती, अंती पावली मोक्ष गती, सुशिलेशी ते जवा. असे सुखाचा ठेवा, पुण्याचा ठेवा तिला प्राप्त झाला आणि शेवटी ती मोक्षाला गेली सुशिला. उद्धरले तिचे शतजन्म, पितरांना विष्णुलोक परम, प्राप्त झाला से पुरुषोत्तम, दीप प्रज्वलनामुळे. तिचे 100 जन्माचा उद्धार झाला आणि पितृलोकांना, पितरांना विष्णुलोक प्राप्त झाले दिव्यामुळे, दीप प्रज्वलनामुळे. दीप विझवण्याचे पापकर्म, विमलेशी भोगणे पडले वर्म, तिला कळून आले मर्म आपल्या अधर्माचे. दीप विझवण्याचं ती जे पाप करीत होती विमला, तिला भोगावं लागलं आणि तिला कळून आलं आपण अधर्म केला. असाध्य पीडाग्रस्त होऊन बहुत अवस्था, तडपडू लागली होऊन त्रस्त पापकर्मामुळे. तर ते विमलाला पीडा झाली, रोग लागला आणि खूप अंत्यावस्थ म्हणजे मेली बिने जिवंत नाही अशी तडफडू लागली या त्या पापाच्या कर्मामुळे. दिवा विझवल्यामुळे, दीपोच्छेदामुळे कोप तिजवरी झाला खूप, सर्व सुखाचा झाला लोप त्या समयाशी. त्या दिव्यामुळे कोप झाला आणि सर्व सुखांचा तिचा लोप झाला. आईन तारुण्यात वडील सूत, मरणी पडला अकस्मात, झाला एकची अंकात, दुःख मुलक बहुती. आईन तरुण्यामध्ये
वडील सूत मोठा मुलगा मरण पावला अचानक आणि एकच अंकात झाला, दुःख झालं. सुशिलेचे पाहुणे ऐश्वर्य म्हणे चढपुणे करी क्रौर्य, परंतु विकल होती सर्व कार्य जे चिंतले असे म्हणे की. सुशिलेचे ऐश्वर्य पाहून ती मनात तरी मी तडफड करायची, तिला क्रोध यायचा. म्हणे हाय हाय रे दैवा, हा कुणाचा असेल कावा, प्रसंग ऐसा मदत वरी का यावा या समयाशी. अरे देवा, हे असं का झालं, माझ्यावरच का आलं आणि कुणी केलं, अशी ती विमला म्हणायला लागली. तिला झाले तीनही पुत्र, क्रमाक्रमाने झाले मृत. त्या दुःखातिरेकानं चित्त अस्वस्थ झाले बहु की. त्या विमलाला 3 पुत्र होते, एका माग एक 3 पुत्र मृत पावले. त्या दुःखाच्या याच्यानं ती अस्वस्थ झाली. अन्नना मिळेन भोजना, सुरू झाली असे दैना. जेवण प्राप्त होता खाता येईना, असाध्य रोगामुळे असा रोग झाला. अन्न मिळेना, भोजन मिळेना आणि सुरू झाली तिची दैना. आणि जेवण भेटे तर तिला खाता येईना, असा रोग. जखमा झाल्या अंगोअंगी, रंद होनी सर्वांगी. दुर्गंध सुटला सवेगी, जिवंतपणे तिला की. साऱ्या अंगाला त्या जखमा झाल्या, रक्त व्हायला लागलं आणि साऱ्या शरीराचा दुर्गंध सुटला जिवंतपणी. जन करीती हळहळ, कुणी ना पायी धड. म्हणे मृत्यू यावा रे तात्काळ, मला या समयाशी. जन तिला पाहून हळहळ करायची, कुणी तिला धड पाहत नव्हतं. आणि म्हणे देवा, अरे मला मृत्यू का येत नाही. भोग भोगल्या विना कैसे प्राप्त होईल मरण. अरे नको नकोसे झाले जीवन त्या विमलाबाईचे. भोग भोगल्या विना मरण प्राप्त होत नाही, तिला हे जीवन नको नको असं झालं. बैसली धरून अंतरून उठना शिके शौचे कारण. जागीच करी तसे घाण, नरकी तडफड तसे. तर अंथरुणावर बसली का तिला उठता येणे, उठली का झोपता येणे. जागेवर शौच करायची, घाण करायची आणि नरकामध्ये तडपड 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 करायची. माशा झोंबती घन घन, हाकलण्यासे नसे त्राण. तरी जात नसे प्राण, शरीरातून निघुनी. आजूबाजूला शरीराला माख्या भनभन भनभन करायच्या आणि हाकलायला हात सुद्धा असा होत नव्हता, प्राण जात नव्हता. म्हणे हाय रे देवा पुरुषोत्तमा, मज करी दया शांती क्षमा. मी केले तुझ्या अपराध कर्मा, तरी मृत्यू देई मज की. मग म्हणा लागली देवा पुरुषोत्तमा, मला दया शांती क्षमा कर. मी तुझ्या अपराधाचं कर्म केलंय, तरी आता मला मृत्यू दे. पाप कर्म करुनी गेली असे अंध होऊनी, मृत्यू मागता नाही जनी. पाप कर्मामुळे, पापाच्या कर्मामुळे ती आंधळी झाली आणि दररोज मृत्यू मागायची. पण पाप कर्म मोठं होतं म्हणून तिला मृत्यू काही येईना. आयसे भोग भोगता वर्षपर्यंत जाणी, नरकात किडा होऊन राहिली असे की. ऐसे भोग भोगता मृत्यूने सहज संपविले शरीर स्वतः. दुःख अतिरेकाने भोग भोगता भोगता सहज मृत्यू काही आला नाही, शरीर हे स्वतः संपावा लागलं. ते यमसदनी जाऊन सहस्र वर्षपर्यंत जाण, नरकात किडा होऊन राहिली असे की. यमाच्या दरबारी गेली, सहस्र वर्षपर्यंत नरकामध्ये किडा होऊन राहिली. वृश्चिक सर्पाधिक प्राणी डंख मारती तिज कारणी. तेने यातनाग्रस्त होऊनी तडपडत से की. त्या नरकामध्ये विंचू साप इतर प्राणी डंख मारायची आणि खूप यातना व्हायच्या, तडपड तडपड करायची. ग्रामसुकरीचा जन्म पुढे प्राप्त झाला स्वयं, पुढे सर्पणी होऊन महत्तम अरण्यामध्ये पावली. पहिला जन्म गावखेरीच्या डुकरीचा झाला, त्या डुकरीच्या जन्मातून निघाली. दुसरा जन्म सर्पिणीचा झाला, अरण्यात फिरायला लागला. तिथे नच मिळे अन्न, तेने झाली अतिदिन. पुढे येऊन मरण कोली झाली असे की. तर जंगलात काही जन्म अन्न पाणी मिळे ना, ती सर्पी मृत्यू पावली. परत दुसऱ्या जन्मात कोली झाली. परत पुढे वटवाघोळी स्वविष्णा भक्षी सर्व काळी. पाली होऊन जन्मली
मरण येतसे. पुढच्या जन्मात वट वागू झाली, उलटी टांगली, स्वतःची विष्ठा भक्षण करायचं. त्याच्यानंतर पाल झाली, परत मरण आलं. पालीचा देह होता नष्ट, मद्रदेशी भिल्लीने क्लिष्ट. ते होऊन रोग कुष्ठ, रक्तबंबाळ झाली शे. त्याच्यानंतर पालीचा देह नष्ट झाल्यानंतर मद्र देशामध्ये भिल्लिनीच्या घरी जन्म झाला. भिल्लीन होऊन तेथे जन्मताच कुष्ठरोग झाला आणि रक्तबंबाळ. तैशी ती दीप व ऊर्ध्वशिनी, सर्व पापाची झाली धनी. मुक्ती नसे असाध्य रोगातुनी, कुण्याही जन्मात. तर दीपा विध्वंस करायचा, दिवा विजवायची, म्हणून या साऱ्या पापाची धनी झाली आणि त्याच्यातून मुक्ती नाही आणि प्रत्येक जन्मामध्ये रोग झाला. ऐसे घडू नये म्हणून करू नये दीप विध्वसन. जे पुरुषोत्तम नारायण कोपायमान होत असे. असं घडू नये म्हणून कुणाचाही दिवा तोंडानं फुकू नये, विध्वंस करू नये, जेणेकरून पुरुषोत्तम नारायण कोपमायन होती. सुशिला होऊन भाग्यवान, ओचली सायुज्य मुक्ती लागून. ऐसे अधिक मास महिमान फलदायी अशी. सुशिला भाग्यवान होती, तिला सायुज्यता भेटली, मुक्ती भेटली आणि अधिक मासाचं फळ भेटलं. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्मणी नारायण पद्मकथारत दास पुरे कथितो जनहितार्थ त्रयोदश अध्याय. श्रीराम